मित्रांनो, आपण रोज जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. आयुर्वेदामध्ये अन्नाला औषधा इतकंच महत्त्व दिलेलं आहे. योग्य पदार्थ योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीर निरोगी राहतं, पण काही पदार्थांची चुकीची जोड शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. यालाच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असं म्हटलं जातं. चला तर कोणता विरुद्ध आहार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आजकाल अनेकांना सतत ॲसिडिटी, गॅसेस, पोट फुगणे, त्वचेचे विकार, थकवा, कफ वाढणे अशा समस्या दिसून येतात. यामागे चुकीच्या खाण्याच्या सवयीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. तसेच आपण हेल्दी समजून काही पदार्थ एकत्र खातो, पण त्याचा पचनावरती थेट विपरीत परिणाम होऊ शकतो. चला तर आपण पाहूया. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भेंडी हा आपल्या घरामध्ये नेहमी बनणारी आणि सर्वांना आवडणारी भाजी आहे. फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर पोषक घटकांनी भरलेली भेंडी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. वजन नियंत्रण, हृदयाचं आरोग्य, पचन सुधारण्यासाठी आणि शुगर कंट्रोलसाठी ती उपयोगी सांगितली आहे. पण काही पदार्थांसोबत भेंडी खाल्ल्यास काही लोकांना त्रास जाणवू शकतो. चला तर ते पदार्थ कोणते ते आपण आता जाणून घेऊया. सर्वप्रथम दूध आणि दही. आयुर्वेदानुसार दूध आणि दही हे थंड गुणाचे आणि पचायला जड मानले जातात. भेंडी देखील चिकट असते आणि थोडी जड असते. त्यामुळे काही लोकांमध्ये हे पदार्थ जवळच्या वेळेत घेतल्यास पोट जड होणे, गॅसेस, अपचन किंवा कफ वाढल्यासारखे त्रास दिसू शकतात. ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मुळा. मुळा शरीरात वात वाढवणारा मानला जातो, तर भेंडी कफ वाढवणारी असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास काही लोकांना ॲसिडिटी, ढेकरं, पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे संवेदनशील पचन असलेल्या लोकांनी हे कॉम्बिनेशन टाळलेलंच बरं. आता तिसरा पदार्थ आपण जाणून घेऊया, तो म्हणजे कारलं. कारलं आणि भेंडी दोन्ही पौष्टिक भाज्या आहेत, पण काही लोकांमध्ये दोन्ही एकत्र खाल्ल्यावर पचन मंद होणं, जडपणा किंवा आळस जाणवू शकतो. त्यामुळे या भाज्या वेगवेगळ्या वेळेला खाणं अधिक योग्य ठरू शकतं. तसंच जेवण झाल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय ही अनेकांना असते, पण यामुळे पचनावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवण आणि चहा यामध्ये थोडा वेळेचा फरक ठेवणं फायदेशीर ठरतं. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते. एखादा पदार्थ कुणाला त्रास देतो तर दुसऱ्याला पूर्णपणे सूट होतो. त्यामुळे आपल्या शरीराचं निरीक्षण करून योग्य आहार निवडणं खूप महत्त्वाचं आहे. निरोगी राहण्यासाठी फक्त औषध नाही तर योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली हेच खरं रहस्य आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ कुठून पाहतात नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.